नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात कारळाची चटणी. अगदी झटपट होणारी, फक्त 5 मिनिटात होणारी. कारळे असे व्यवस्थित साफ करून घ्यायचे. थोडेसे त्याच्यात दगड वगैरे माती वगैरे असेल तर ती काढून घ्यायची. व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर गॅसवरती तवा ठेवून चांगले असे चटचट आवाज येतो ना, असे भाजून घ्यायचे. आवाज येईपर्यंत जसा चटचट आवाज येतो ना, तोपर्यंत ते भाजून घ्यायचे व्यवस्थित कारळे आणि करपवायचे नाहीत. एकतर हे काळे त्यात कळत नाहीत भाजलेत की करपलेत ते. त्यामुळे थोडंसं चटचट असा आवाज आला थोडं की काढून घ्यायचे. नंतर हे थंड होऊन द्यायचे. थंड होऊन झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं जिरं. जिरं टाकल्यानंतर तुम्ही सुकी मिरची पण यूज करू शकता याच्यामध्ये. सुकी मिरची नसेल तर तुम्ही आपलं लाल तिखट असतं ना घरगुती पावडर, ती टाकायची आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर बघू शकता कशा पद्धतीने आपली मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते. तर कशा पद्धतीने आपली कारळाची चटणी रेडी झालेली आहे. तर अशाच नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला पटकन असं सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घेत राहा.